गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील नोनीटाला फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे। आमगावकडून गोरेगावच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडलाय। मृत युवकाचे नाव अनिल शालिकराम हरिणखेडे असे असून धडक इतकी भीषण होती की ते ट्रकच्या पुढील चाकाखाली आल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला। संबंधित ट्रकचा क्रमांक MH35 AJ 4970 असल्याची माहिती समोर आली आहे। अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले। संतप्त ग्रामस्थांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून गोरेगाव आमगाव मुख्य मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले। मृतांच्या कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत आणि योग्य नुकसान भरपाई जाहीर करण्यात यावी, अन्यथा मृतदेह उचलू देणार नाही असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिलाय। अनिल हरिणखेडे हे कुटुंबातील कर्ते सदस्य असल्याने त्यांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। त्यामुळे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने आर्थिक मदत देण्याबरोबरच ट्रक चालकावर कठोर कारवाई करण्यात यावी आणि परिसरात वाहतूक सुरक्षेच्या प्रभावी उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी केली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आंदोलक, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात चर्चा सुरू असून योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांनी दिलाय। मी जेव्हा फोनमध्ये बघितली की सोनीमध्ये काहीतरी हादसा झालेला आहे, तर मी आपल्या दिलीप भाऊ बोपचे यांच्याशी बोलली मी की भाऊ का झालेला आहे, तर त्यांनी सांगितलं की मला पण एक्झॅक्ट माहीत नाही आहे, मी विचारते आणि सांगते। जर त्यांनी इथे विचारलं असतील तर माहीत झालं की ॲक्सिडेंट झालेला आहे म्हणून। आणि मी कलेक्टर ऑफिसला एक SIRची बैठक होती म्हणून तिथं होती, म्हणून फोन माझा पण सायलेंटमध्ये होता। जेव्हा तिथून निघाली तर इथलेच स्थानिक शशीबाई फुंडे आणि दिलीप भाऊसोबत बोलणी झाली आणि त्यांचं हेच म्हणणं झालं की ॲक्सिडेंट झालेला आहे। आता तिकडून देवरीवरून भाया आमगाव सोनीलाच हा ट्रक येत होता आणि जे व्यक्ती ज्यांचं ॲक्सिडेंट झालेला आहे अनिल शालिकराम हरिणखेडे हे नोनीटोलावरून इकडे येत होते। तर हा ट्रक पण खूप स्पीडमध्ये राहिलाच असेल आणि हे आले तर यांचं तिथं ट्रकमध्ये एकदम ॲक्सिडेंट झाले, जागेवरच यांची मृत्यू झाली। हे दुःखद घटना जर मला ऐकू आली तर मला असं वाटलं की आपण गेल्या पाहिजे, म्हणून मी इथं सहज आली। मी तुम्हाला सांगू इच्छिते की ह्यांचा परिवाराचा एक छोटासा मूल आहे यांचा आणि यांची पत्नी, म्हणजे यांचं तर पूर्ण नुकसान झालेलं आहे, नासच झालेला आहे। परंतु जे ट्रक चालक आहेत त्यांनी पण यांचा मुआवजा दिला पाहिजे आणि शासनाकडून माझी आमदार साहेबांना मी फोन लावली होती, परंतु ते आता मुंबईला आहेत म्हणून माझी बोलणी झाली नाही। तर माझी आमदार साहेबसोबत बोलणी होईल आणि जे शासनाकडून यांना मदत मिळू शकते ते मदत देण्याचा आमदार साहेबांच्या मार्फत आमचं पूर्ण प्रयास राहील। परंतु जे ट्रक चालक आहे, ज्यांचं जे ट्रक आहे, ह्यांनी पण यांचा आर्थिक मुआवजा दिलं पाहिजे, हे सगळ्यांची, माझी आणि सगळ्यांची मागणी आहे। प्रतिनिधी राधाकिशन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।